नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय पटेल आपलं स्वागत करत आहे. आज आपण डिफरन्शिएशन ह्या टॉपिकमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा कंटेंट बनवणार आहे. आता एक लक्ष द्या, इकडे फॉर्म्युले दिलेत बघा. साइन 2x चा फॉर्म्युला काय आहे? 2 sin x cos x. अजून टॅन मधला फॉर्म्युला काय आहे? 2 tan x upon 1 plus tan square x. cos 2x चे चार फॉर्म्युले आहेत. cos square x minus sin square x, दुसरं 1 minus 2 sin square x, 2 cos square x minus 1, 1 minus tan square x, 1 plus tan square x. tan 2x चा फॉर्म्युला आहे sin 3x आणि cos 3x. आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आता एक लक्ष द्या, मला हे फॉर्म्युले माहिती आहेत. डी डी एक्स वन साइन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला काय आहे? 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तसं डी डी एक्स वन टॅन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला काय आहे? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला माहिती आहे. आता तुम्हाला एक्झाममध्ये कसं विचारतात बघा, मी एक्झाम्पल घेतो डायरेक्ट. फर्स्ट डे फाइंड dy बाय dx y is equal to sin inverse of 2x upon 1 plus x square. काय झालं बघा, sin inverse of 2x upon 1 plus x square. आता इकडे लक्ष द्या, हे फॉर्म्युले आहेत. आता इथं बघा, sin 2x चा फॉर्म्युला काय आहे? 2 tan x upon 1 plus tan square x आहे. आता इथं टर्म बघा काय आले? 2x upon 1 plus x square आले आहे. मग आता x मध्ये tan x किंवा tan थिटा पुट केलं तर काय होते बघा, इथं चेंजेस काय होणार बघा? 2 tan x upon 1 plus tan square x असा फॉर्म्युला आहे. आता ह्या x च्या ठिकाणी आपल्याला tan मध्ये फॉर्म्युला तयार करायचा, म्हणजे tan च्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायचे. मग काय करू बघा, मी लिहिलेलं एक्झाम्पल y is equal to sin inverse 2x upon 1 plus x square. तुम्ही इथे काय करणार? पुट x is equal to tan theta. x is equal to काय करणार? tan theta. This implies theta is equal to काय ना बघा, tan inverse x. कारण की tan इक्वल काय होते? इनवर्स होते. मग एक्झाम्पल मध्ये कसं होते बघा, y is equal to sin inverse 2 into x होते की tan theta upon 1 plus tan square theta. आता इकडे लक्ष द्या, y is equal to sin inverse 2 tan theta upon 1 plus tan square theta. आता हा बघा sin 2 theta चा फॉर्म्युला आहे, कारण की x च्या ठिकाणी मी theta हे केलंय, त्यामुळे इथे काय होणार बघा, sin 2 theta, कारण ते sin चे फॉर्म्युले आहेत. वेगळे होते बघा, sin inverse, इथे लक्ष द्या, sin inverse आणि sin कॅन्सल होते. y is equal to काय ना 2 theta. मग y is equal to 2 into theta म्हणजे काय आहे? theta ची व्हॅल्यू आहे tan inverse x, म्हणजे ते ना 2 into tan inverse x. आता इथं डिफरन्शिएट करायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय झालं पाहिजे डेरिव्हेटिव्ह? dy by dx is equal to 2 into ओके 2 into tan inverse x चं डेरिव्हेटिव्ह काय येते? 1 upon 1 plus x square. त्यानंतर काय झालं? 2 upon 1 plus x square. हे तुमचं काय? dy by dx. काय केलं बघा, सबस्टिट्यूट x चं हे केलं tan x. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. हे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला काय सबस्टिट्यूट करायचं ते लक्षात येते. म्हणजे x चं हे पुट करायचं. ओके, आता दुसरं एक्झाम्पल बघा, फाइंड dy by dx if y is equal to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. आता cos inverse काय बघा, 1 minus x square divided by 1 plus x square. आता इथं cos 2x चे चार फॉर्म्युले आहेत. आता इकडे लक्ष द्या, ही टर्म बघा 1 minus x square 1 plus x square. आता अशी टर्म कुठे आहे? 1 minus tan square x divided by 1 plus tan square x. म्हणजे x च्या ठिकाणी काय कुठे टर्म निघतं? tan x म्हणजे किंवा tan theta. ओके, मी इकडे दिलेलं एक्झाम्पल, y is equal to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. Put x is equal to tan theta. This implies theta is equal to tan inverse x. मग y is equal to काय बघा, cos inverse 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. y is equal to cos inverse 1 minus tan square theta 1 plus tan square theta कशाचा? cos 2 theta चा फॉर्म्युला आहे. जिथे येणार cos 2 theta
कॉस इनवर्स कॉस कॅन्सल, इथे येणार 2 थिटा, y इज इक्वल टू 2 इंटू थिटाची व्हॅल्यू काय आहे टॅन इनवर्स एक्स, इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होते बघा dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, लक्षात आलं तुमच्या एक्झाम्पल कसं हे केलंय. आता हेच एक्झाम्पल बघा मी कसं ठेवून हे करतोय. थर्ड इथं हे करतो एक्झाम्पल, इथं मी काय करतो ते साईन इनवर्स घेतो. काय घेतो साईन इनवर्स. मग काय होणार बघा साईन इनवर्स घेतले इथं मी एक्झाम्पलमध्ये. आता साईन 2 थिटाचे फॉर्म्युले बघा काय आहे 2 sin x cos x आणि 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. आत्ता साईन इनवर्स दिलंय आणि इथं एक्झाम्पलमध्ये साईनच्या याच्यामध्ये फॉर्म्युला आहे, तरी पण इथं काय करायचं एक्स इज इक्वल टू टॅन थिटाच पुट करायचं. म्हणजे काय करणार एक्झाम्पल दिलेलं y इज इक्वल टू साईन इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, दिस इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. मग y इज इक्वल टू काय बघा साईन इनवर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे काय होतं बघा साईन इनवर्स हा कशाचा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा, म्हणजे ते येणार कॉस 2 थिटा. आता इकडे लक्ष द्या इथं साईन इनवर्स आहे आणि इथं कॉस आहे. मग काय करणार आता हे साईन इनवर्स कॉस कॅन्सल करायचं. आता इथं कॉस तर करणार मी साईनमध्ये करणार आहे. ज्यावेळी कॉस अँगल साईडमध्ये करायचा असतो त्यावेळी जो अँगल आहे तो 90 मधनं मायनस करायचा, π/2 मधनं मायनस करायचा, म्हणजे ते साईडमध्ये. म्हणजे हे कसं लिहिलं मी साईन ऑफ π/2 मायनस 2 थिटा. काय केलं मी कॉस्ट कन्वर्जन साईडमध्ये केलं. ओके, मग आता इथं बघा साईन इनवर्स साईड कॅन्सल, मग y इज इक्वल टू काय ना y इज इक्वल टू π/2 मायनस 2 थिटा, π/2 मायनस 2 इंटू थिटाची व्हॅल्यू काय आहे टॅन इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स. आता इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx काय येणार π/2 कॉन्स्टंट आहे त्याचा 0 मायनस 2 इंटू टॅन इनवर्स एक्स तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे हे कॅन्सल झालं -2/1 प्लस एक्स स्क्वेअर. कुठला फॉर्म्युला तुम्ही यूज करता येईल बघा. आता इथं कॉस 2 कॉसचं कशामध्ये नोट करायचं साईड π/2 मायनस 2 थिटा. हा अँगल आहे तो π/2 मधून मायनस करायचा, कॉसचं साईन होते. किंवा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल साईन ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, तरी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता पुढचं एक्झाम्पल बघा. चौथं एक्झाम्पल find dy by dx if y is equal to tan inverse square root of 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x. ते एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, दिलेलं एक्झाम्पल लिहून घेतलं मी y is equal to tan inverse square root of 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x. ओके, आता इकडे लक्ष द्या मी मागच्या एका लेक्चरमध्ये फॉर्म्युले लिहून दिले. 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला काय आहे 2 cos स्क्वेअर x आणि 1 मायनस कॉस 2x फॉर्म्युला काय आहे 2 sin स्क्वेअर x. ते दोन्ही पण इथे यूज करायचे फॉर्म्युले. मग काय होते बघा y इज इक्वल टू टॅन इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x बदली 2 sin स्क्वेअर x, 1 प्लस cos 2x बदली 2 cos स्क्वेअर x. y is equal to tan inverse square root of 2 to cancel sin आपण cos कहते हैं tan square x is equal to y is equal to tan inverse of tan x. tan inverse tan cancel with x. The differentiate with respect to x. dy by dx is equal to x the derivative with respect to x कहते हैं 1. x the derivative कहते हैं 1. ये तुमचा आंसर. ओके, x the derivative 1 येते. ओके, लक्षात आलं का तुम्हाला असे 1 मायनस कॉस 2x चा 2 sin स्क्वेअर x 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला यूज करायचा. tan इनवर्स tan कॅन्सल x राहते आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 येते. ओके, तर लास्ट बघा एक्झाम्पल, फिफ्थ एक्झाम्पल
y is equal to tan inverse sin x upon 1 plus cos x. sin x upon 1 plus cos x. आता इथं लक्ष द्या, दिलेलं एक्झाम्पल y is equal to tan inverse sin x upon 1 plus cos x. इथे लक्ष द्या, sin 2x चा फॉर्म्युला काय बघा, 2 sin x cos x. इथे मी लिहितोय sin 2x चा फॉर्म्युला काय आहे, 2 sin x into cos x. और sin x तर येणार हाफ एंगल करायचा, म्हणजे इथं देअरफॉर sin x is equal to 2 sin x by 2 into cos x by 2. काय केलं, 2x चं हाफ केला मी. ओके, तसं सेम 1 plus cos 2x चा फॉर्म्युला काय आहे, 1 plus cos 2x चा 2 cos square x. मग देअरफॉर 1 plus cos x इथं हाफ एंगल केलं तर इथं फॉर्म्युला येणार 2 cos square x by 2. 2 cos square x by 2. या दोन व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायचे, म्हणजे काय बघा, y is equal to tan inverse sin x च्या बद्दल लिहिलं मी 2 sin x by 2 into cos x by 2 upon 1 plus cos x बद्दल लिहिणार 2 cos square x by 2. आता इकडे लक्ष द्या, हा 2 2 कॅन्सल, इथला एक cos आणि इथला एक cos कॅन्सल होते, हे काय राहणार tan inverse of sin x by 2 upon cos x by 2 tan inverse sin x by 2 upon cos x by 2. इथे काय ना tan x by 2 y is equal to tan inverse tan cancel, इथे काय ना x by 2, so इथं differentiate with respect to x. dy by dx is equal to काय ना बघा, x चं डेरिव्हेटिव्ह 1 येते आणि हा 2 कॉन्स्टंट, म्हणजे इथे येणार 1/2. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, आता मी तुम्हाला एक 3-4 एक्झाम्पल्स सॉल्व करायला देणार आहे. Find dy by dx if y is equal to cot inverse 2x upon 1 minus x square. Second, find dy by dx if y is equal to tan inverse sin x upon 1 minus cos x. Third, find dy by dx y is equal to sin inverse 2x upon 1 minus x square. आता इकडे लक्ष द्या, इथं तुम्हाला x चा जागी tan पुट करा, इथं x चा जागी sin थीटा पुट करा, आणि इथं आता असं सॉल्व केलं तसं सेम सॉल्व करा. ओके, तुम्हाला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन समजलं असेल, काय डाऊटसाठी क्युरी असतील तर मला मेसेज किंवा कमेंट करा. थँक्यू. आणि माझं DR पाटील क्लासेस हे चॅनल सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज बघायला मिळतील. ओके.